एका मराठी मुलीने पुण्याच्या गल्लीतून निघून अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली गाजवली। मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की आपण नेटफ्लिक्सवर मूवी बघतो किंवा उबेरवरून गाडी बुक करतो, तर तो डेटा कोणतंही लोडिंग न घेता एका सेकंदामध्ये कसा फिरतो? यामागे हात आहे आपल्या पुण्याच्या नेहा नारखेडे यांचा। 1985 मध्ये जन्मलेल्या नेहा यांनी आपलं इंजिनिअरिंग PICT कॉलेजमधनं पूर्ण केलं आणि पुढच्या शिक्षणासाठी त्या अमेरिकेत गेल्या। करिअरची सुरुवात ही साधीच होती, पण खरा गेम चेंज झाला तो लिंक्डइनने। तिथे काम करत असताना त्यांना एक मोठी अडचण दिसली, ते म्हणजे करोडो लोकांचा डेटा एकाच वेळेस कसा मॅनेज करायचा। आणि याचवर उपाय म्हणून त्यांनी अपाचे काफका नावाची एक सिस्टीम बनवली। सोप्या भाषेत सांगायचं तर हा डेटाचा असा हायवे आहे की जिथे ट्रॅफिक कधीच जाम होत नाही। आज जगातल्या 80% पेक्षा मोठ्या कंपन्या नेहा यांनी बनवलेली हीच टेक्नॉलॉजी वापरतात। त्यांनी स्वतःची कॉन्फ्लुएंट नावाची कंपनी सुरू केली आणि 2021 मध्ये नेहा यांची संपत्ती तब्बल $520 मिलियन म्हणजे हजारो करोडवर पोहोचली। एका मराठी मुलीने पुण्याच्या गल्लीतून निघून अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली गाजवली। नेहा नारखेडे यांचा हा प्रेरणादायी प्रवास प्रत्येकापर्यंत पोहोचलाच पाहिजे। व्हिडिओ आवडल्यावर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच रिअल टेक स्टोरीजसाठी आम्हाला फॉलो करा। थँक्यू।